तर आता आपण बघणार आहोत आणि ऐकणार आहोत गोष्ट नेतृत्वाची जबाबदारी. खूप खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. एका जंगलात एक सदाशिव नावाचं हुशार सांबर राहत होतं. सदाशिव हरणाच्या कळपांचा प्रमुख होता. सदाशिवला केशव आणि माधव नावाची 2 धष्टपुष्ट मुलं होती. केशव खूप आज्ञाधारक, खेळकर, हुशार, जबाबदारीने वागणारा, इतरांची काळजी घेणारा असा होता. माधव मात्र केशवपेक्षा अगदी वेगळा असतो. तो अजिबात आज्ञाधारक नसतो. स्वभावाने चंचल, लहरी, खोडकर, खेळकर, कधीही जबाबदारीने न वागणारा, इतरांची काळजी तो त्याच्या लहरीप्रमाणे घेत असे. कळपामधल्या हरणांची काळजी कशी घ्यायची, पारध्यापासून कसे संरक्षण करायचे याचे तो दोघांनाही धडे देतो. डोंगरावर लावलेल्या पिकाची छाटणी करायला शेतकरी येतात तेव्हा ते जागोजागी खड्डे खणून ठेवतात. त्यात जाळं पसरवून ठेवलं असतं आणि ते जाळं दिसू नये म्हणून त्यावर पानांचा ढीग रचलेला असतो. म्हणून नेहमी कळपातील हरणांना सजग राहून प्रवास करा अशा सूचना तो देत असतो. तरी पण कधी कधी डोंगरावरचा लांबचा प्रवास असल्यामुळे अनावधानानं हरणं खड्ड्यात पडायची आणि जाळ्यात अडकायची आणि शेतकरी त्यांचे शिकार करायचे, त्यांचं मांस खायचे आणि त्यांचं कातडं मौल्यवान म्हणून वापरायचे. तेव्हा सदाशिवला खूप दुःख व्हायचं. आता हळूहळू सदाशिव म्हातारा होऊ लागतो. सदाशिव केशव आणि माधवला म्हणतो, कळपाचा प्रमुख होणं सोपं नाही. ती एक मोठी जबाबदारी असते. तुमच्या दोघांपैकी कळपाचा प्रमुख होण्यासाठी कोण योग्य आहे ते मी बघणार आहे. सदाशिव त्यांना त्याच्या कळपातील हरणं 2 गटांमध्ये विभागून देतो. दोन गटापैकी एकाचा प्रमुख केशव असतो आणि दुसऱ्या गटाचा प्रमुख माधव असतो. जो ह्या जंगलाला प्रदक्षिणा मारून त्याच्या कळपातील हरणं सुखरूपपणे आणि लवकर घेऊन येईल त्याला मी ह्या माझ्या संपूर्ण कळपाचा प्रमुख करेन. या जंगलाभोवती प्रदक्षिणा मारायला साधारणपणे 15 दिवस लागतील. एकाने आपला कळप उजवीकडून न्यायचा तर दुसऱ्याने त्याचा कळप डावीकडून न्यावा. केशव आणि माधव आपापल्या गटांना घेऊन सदाशिवने सांगितल्याप्रमाणे प्रवास सुरू करतात. माधव त्याचा कळप खूप वेगाने घेऊन जातो. त्याच्या कळपातील हरणांची तो कोणत्याही प्रकारे काळजी घेत नाही. धान्याच्या पिकांच्या छाटणीच्या वेळी हरणं डोंगराकडे येतात हे शेतकऱ्यांना माहीत होते, म्हणून शेतकरी लपूनच बसलेले होते. माधवच्या कळपातील अनेक हरणांची शिकार शेतकऱ्यांनी केली.
माधवच्या कळपातील अनेक हरणं शेतकऱ्यांनी खोदलेल्या खड्ड्यात पडली आणि त्याच्यामुळे ती जाळ्यात अडकली आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांनी त्यांची शिकार केली, त्यांचं मांस खाल्लं आणि त्यांची मौल्यवान कातडी वापरायला घेतली. माधवाचे मात्र त्याच्या कळपातील हरणांकडे अजिबात लक्ष नव्हते. कळपातली हरणं कमी होत चालली होती आणि माधव मात्र फक्त वेगवान प्रवास करावा ह्याचकडे लक्ष ठेवून होता. केशवला मात्र त्याच्या जबाबदारीची जाणीव होती. त्याने त्याच्या कळपातील हरणांची खूप काळजी घेतली आणि त्यामुळे त्याच्या कळपातील हरणं आनंदात आणि सुखरूप होती. केशव कळपाला गावापासून काही अंतर ठेवूनच चालत होता, कारण त्याला कल्पना होती का त्यांची शिकार करण्यासाठी शेतकरी आजूबाजूला लपलेले असतील. केशवच्या कळपातील एकाही हरणाची शिकार झाली नाही आणि त्यांनी सगळ्यांनी काही काळ आनंदात घालवला. काही दिवसांनी माधवाने त्याच्या कळपाला वेगाने जायचे आदेश दिले. त्याच्या कळपातील अनेक हरणं मारली गेली आणि एक दिवस माधव सुद्धा जाळ्यात अडकला आणि शेतकऱ्यांची शिकार झाला. सदाशिवने सांगितल्याप्रमाणे केशव जंगलाला पूर्ण प्रदक्षिणा मारतो आणि तो त्याच्या वडिलांकडे पोचतो आणि सदाशिवला खूप आनंद होतो आणि त्याच्या कळपातील हरणं पण सुखरूप असतात आणि म्हणून तो केशवला कळपाचा प्रमुख करतो. मुलांनो, या गोष्टीवरून तुम्ही काय बोध घ्याल? नेतृत्व ही मोठी जबाबदारी असते. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडलीच असेल. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामुळे हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. मुलांनो, तुम्हाला हवे असणाऱ्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये जरूर सुचवा आणि आम्ही त्या जरूर दाखवण्याचा प्रयत्न करू.